नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांच्यावरती कडाडून टीका केली. हम छत्रपति की औलाद है, छत्रपति के भक्त है, उनका खून अभी भी हमारे नसों में दौड़ा रहा है. तुम क्या हमारी 7 पीढ़ियां भी नीचे आई तो भी महाराष्ट्र को हरा नहीं कर पाओगे. MIM पक्षातून निवडून आलेली तरुण महिला उमेदवार सहर्ष शेखीने हिरव्या रंगाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. मुंब्रा पोलिसांनी तिच्या या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नोटीस बजावली. त्या अनुषंगाने MM पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत सहर्ष शेखीची पाठराखण केली. यापुढे जर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी मुस्लिमांविरोधात काही कट केले तर त्याला जसाच तसे उत्तर देण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला. त्या संदर्भात भाजपाच्या नवनीत राणा यांनी विचारले असता त्या म्हणाल्या की इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहेत. त्यांनी जे वक्तव्य केले की फक्त मुंब्रा नाही तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, तर हम छत्रपति की औलाद है, छत्रपति के भक्त है, उनका खून अभी भी हमारे नसों में दौड़ रहा है. तुम क्या तुम्हारी 7 पीढ़ियां नीचे आई तो भी महाराष्ट्र को हरा नहीं कर पाओगे. इम्तियाज जलील हा तमीज विसरला आहे. मायनॉरिटी म्हणून या देशामध्ये त्यांनी खपवून घेतले आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळे बांगड्या घालून बसलो आहोत. ज्या दिवशी हे दाखवण्याची वेळ येईल त्या दिवशी तुमच्या स्वप्नातील हिरवा रंग जो तुम्ही सर्वत्र करून पाहताय तर तुमचे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. पत्रकार परिषद घेऊन ते महाराष्ट्रातील महिलांना धमकी देत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून पाहतायत तर त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक सुद्धा घालत नाही. तुम्ही जर महाराष्ट्रातील महिलांना अपशब्द बोलतात तर लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल. महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात तुम्हाला फिरू देणार नाही. जिथे आहात तिथे तुमच्या अवकातीत राहा, अशा प्रकारे नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून धमकी दिली. भाजपा की एक महिला है, हर रोज मुसलमानों के बारे में जहर उगलती है. कितने लोगों को आपने नोटिस दिए हैं मुझे ये बताइए. क्या कानून इनके लिए अलग है? क्या कानून हमारे लिए अलग है? सिर्फ एक तोतला आके यहाँ पर खड़ा हो जाएगा 2-5 लोगों को लेकर तो मैं मुंब्रा पुलिस को ये कहना चाहता हूं, अगर ये तोतला जितने लोग तुम्हारे पुलिस स्टेशन में लेकर आया उससे 10 गुना लोग हैं तो मैं तुम्हारे पुलिस स्टेशन में लेकर आ सकता हूं. हमें कोई इसका है तो राजनीतिक कोई खेल नहीं खेलना है. हम जीत कर आए हैं, हमारी जिम्मेदारी बड़ी है. हम सभी जात धर्म और मजहब के लोगों को साथ में लेकर चलना चाहते हैं. लेकिन एक बच्ची के बयान के ऊपर आप इतना बड़ा बवाल मचा दे रहे हैं. देश भर में है तो डिबेट चल रहा है, यानी कि देश भर के अंदर और कोई मुद्दा बचा ही नहीं है करके, और वो आके कहते हैं कि नहीं साहब हमने है तो कंप्लेन दे डाले हैं, एक्शन लेना. किस कानून के तहत एक्शन लेना है मैं उस तोते से पूछता हूँ. बताओ मुझे कौन से कानून के तहत. मैं मुंब्रा की पुलिस से ये सवाल करने के लिए आया हूँ. कौन से कानून के तहत तुमने है तो ये नोटिस दिए है हमारी बच्ची को. हुकूमत, एक सुनिए पहले, हुकूमत आपकी है तो क्या मतलब ये है कि कानून आपके हिसाब से चलेगा. इस सेक्शन के अंदर में है तो आपने ये दिए हैं. क्या ऐसा आपको ये लगा है? ये इनके भारतीय जनता पार्टी के पिल्ले रोज है तो मस्जिदों में घुस के मारेंगे, पाकिस्तान चले जाओ, तुम्हारे बाप का सूरत तक तुम देख नहीं पाएंगे करके ये इस तरह के बयान देने वाले महाराष्ट्र की पुलिस क्या इन लोगों की गुलाम हो चुकी है? मुंब्रा की पुलिस इतनी डरती है कि ये 4-6 चिल्लर लोग आ जाते हैं और है तो आप नोटिस इशू कर देते हैं. किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए? सांगितलंय की मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मला वाटतं इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे. त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुंब्रा नहीं पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है. तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को. इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे, मला वाटते की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे. आम्ही मायनॉरिटी म्हणून, अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये आपल्या देशामध्ये खपून घेत आहे. त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे. ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे. तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही. आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे
जे बायांबद्दलचेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू. तर तुमच्या धमक्याला आम्ही भीक सुद्धा घालत नाही. इम्तियाज जलील, लक्षात ठेवा, तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावाने दिलेलं शहर आहे. आणि तुम्ही जर बदतमीजी सोडली नाही आणि महिलाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल अशब्द बोलणं सोडलं नाही तर तुम्हाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये हिंडण्यासाठी किती त्रास होईल तुम्ही लक्षात आणून घ्या एकदा त्याचं. जर एक ही जगह तुम जिले में घूम पाए, मेरा नाम भी नवनीत राणा नहीं, तमीज में रहकर अपने काम करो और जहाँ पे हैं वहाँ पर अपनी औकात में रहो. त्यांनी असं म्हटलंय की तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.